आनंदाची बातमी, जून व जुलै महिन्याचे एकत्र 3000 रुपये 15 जिल्ह्यात व 10 बँकेत जमा होऊ लागले आहेत। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, पेपरची बातमी आहे। त्यामुळे जून आणि जुलै दोन्ही महिन्याचे एकत्र 3000 रुपये सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी सोडण्यात आले आहेत। तुम्ही पाहू शकता, लाडकीला पैसे वाटप या ठिकाणी सुरू झालं आहे। या ठिकाणी पाहू शकता, हा चेक सुद्धा जून व जुलै एकत्र 3000 रुपये तुम्हाला सरकारच्या माध्यमातून सोडण्यात आले आहेत। या ठिकाणी पाहू शकता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार या सर्वांनी आता चेक हा बँकांना दिला आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेला आता त्या ठिकाणी पैसे वाटपाला सुरुवात झाली आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, पोस्टामध्ये पैसे हे आता सोडले आहेत। तटकरे मॅडमने पैसे सोडले आहेत। या ठिकाणी पाहू शकता, स्टेट बँकेमध्ये सुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे आता 2 महिन्याचे पैसे या ठिकाणी सोडले आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी देखील आली आहे। जून व जुलै महिना लाभार्थी यादी, या ठिकाणी नवीन यादी या ठिकाणी लाडक्या बहिणींनो आता आली आहे। ही यादी देखील आपण पुढे पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी 3000 रुपये तुम्हाला सोडले आहेत। त्यामुळे कोणाकोणाला पैसे आलेत बघा, जून व जुलै महिन्याचे एकत्र 3000 रुपये लाडक्या बहिणींना सोडलेत। लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आली। आज महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे मॅडम त्या ठिकाणी आता ही बातमी दिली आहे। जून महिन्याचा हप्ता लेट झाल्याने त्या ठिकाणी जून व जुलै दोन्ही महिन्याचे एकत्र सरकारने देण्याचं ठरवलंय। आज या 15 जिल्ह्यामध्ये पैशाचं वाटप सरकारच्या माध्यमातून सुरू झाले। जून महिन्याचे 1500 आणि जुलै महिन्याचे 1500 असे टोटल महिलांच्या बँकेवरती आता 3000 रुपये एकत्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सोडले आहेत। आत्ताच महिला व बाल विकास मंत्री यांनी महत्त्वाची माहिती आत्ताच या ठिकाणी दिल्या। त्यामुळे तुम्हाला जर आज जून व जुलै दोन्ही महिन्याचे एकत्र त्या ठिकाणी 3000 रुपये जर पाहिजे असतील, तर नेमकं कोणत्या बँकेमध्ये आता हे पैसे सरकारच्या माध्यमातून सोडण्यात आले आहेत, तसेच कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात आले आहेत, याची संपूर्ण यादी देखील तुम्हाला आम्ही पुढे आता सांगणार आहे। बघा, यादी जाहीर झाल्या, या 15 जिल्ह्यांची यादी जाहीर झाल्या, तर तीच यादी तुम्हाला आम्ही पुढे सांगणार आहे। लाडक्या बहिणींची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। गेल्या 2 महिन्यापासून वाट बघत असलेल्या महिलांना आज दिलासा मिळाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सकाळपासून पोस्ट ऑफिसमध्ये तुमचं खातं असेल तर लक्षात ठेवा, लाडक्या बहिणींनो इकडे लक्ष द्या, पोस्टात पैसे काढण्यासाठी सध्याला गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। स्टेट बँकेत खाते असेल तर या बँकेत सुद्धा महिलांना पैसे येऊ लागलेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो नेमका आज कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे येऊ लागलेत तितकंच महत्त्वाचं आहे बघणं। त्यामुळे आजच जर तुम्हाला 2 हप्ते पाहिजे असेल तर काय करायचंय बघा, आता बघा लाडक्या बहिणो, कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे येऊ लागलेत बघा सर्वांनी। पहिल्यांदा हे पैसे आता त्या ठिकाणी जून व जुलै महिने खूप दिवसातून पैसे येऊ लागलेत। सकाळपासून भरपूर अशी गर्दी, रांगाच्या रांगा त्या ठिकाणी पोस्ट ऑफिसमध्ये लागलेत। ती म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। 15 जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेत। बघा महिलांनो, पैसे काढण्यासाठी बँकेमध्ये महिला गर्दी करू लागलेत। त्यामुळे तुमच्या बँकेचं खातं पोस्ट ऑफिसमध्ये असेल तर सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे, कारण पोस्टामध्ये सकाळपासून पैसे येऊ लागलेत। काहींना 1500 रुपये महिलांना आलेत, तर काहींना 3000 रुपये आलेत। तुम्हाला 3000 रुपये येण्यासाठी नेमकं काय करावं लागणार आहे हे सुद्धा अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ 2 मिनिटे तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। लगेच तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे येऊ लागलेत या ठिकाणी लगेच तुम्हाला 2 मिनिटाच्या आत समजणार आहे। सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले की लवकरात लवकर तुम्ही बँकेतून पैसे काढून या ठिकाणी घरी घेऊन यायचं आहे, कारण बँका आता पैसे काटून घेऊ लागले आहेत। कारण मागच्या वेळी जो मे महिन्याचा त्या ठिकाणी हप्ता लाडक्या बहिणींना मिळाला होता, तर तो अनेक लाडक्या बहिणींनी सर्वच्या सर्व 1500 रुपये काढून घरी घेऊन गेले आहेत। परंतु बँकांचा नियम असा आहे, तुम्ही काहीतरी मिनिमम शिल्लक बॅलन्स त्या ठिकाणी बँकेमध्ये ठेवलाच पाहिजे। परंतु लाडक्या बहिणींनी पैसे बँकेमध्ये 1 रुपया पण ठेवला नव्हता। सर्व पैसे आता 1500 रुपये मागच्या वेळी काढून आणलेत। त्यामुळे मिनिमम बॅलन्स बँकेमध्ये ठेवत नसल्याने बँका आता पैसे कट करू लागले आहेत। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून तातडीची सूचना आता या 10 बँकेतील महिलांना देण्यात आले आहेत। 10 बँकेत सकाळपासून आता महिलांना पैसे येऊ लागलेत। पैसे पडल्या पडल्या लगेचच तुम्ही काढून घरी घेऊन यायचं आहे। वेळ अजिबात करू नका।
त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष देऊन बघायचं आहे कोणत्या कोणत्या 10 बँकेमध्ये पैसे येऊ लागलेत। आता स्पष्टपणे तुम्हाला दिसून येत आहे की आता सकाळपासून आम्ही जेव्हा महिलांना फोन केला त्यावेळी आम्हाला लक्षात आलं की पोस्ट ऑफिसमध्ये स्टेट बँकेमध्ये ज्या ज्या लाडक्या बहिणींचं खातं आहे त्यांना पैसे जमा होऊ लागलेत। बँकेमध्ये गर्दीच गर्दी सकाळपासून पाहायला मिळत आहे। त्यामुळे सर्वांनी या ठिकाणी आता कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होऊ लागलेत नक्की बघायचं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी स्पष्टपणे सकाळी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की आम्ही लाडक्या बहिणींना हप्ता देण्यासाठी थोडा उशीर केला त्याबद्दल आम्ही माफी मागतो अशा प्रकारचं वक्तव्य सुद्धा त्यांनी केलं आणि या 10 बँकांना 15 जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी देऊन टाकली आहे। मग बघा आता सकाळीच डीबीटीचं बटन तेकडून आता दाबलंय। डीबीटीचं बटन दाबल्याशिवाय लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येत नसतात। सकाळीच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे मॅडमनी सकाळीच डीबीटीचं बटन तिकडून आता दाबलं होतं आणि सकाळपासून 15 जिल्ह्यामध्ये बहिणींच्या खात्यावरती जून आणि जुलै महिन्याचे दोन्ही एकत्र 3000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होऊ लागलेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्ही आतापर्यंत मे महिन्यापर्यंत हप्ते जर तुम्ही घेतले असतील आणि जून जुलै महिन्याची जर 2 महिन्याची वाट बघत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आता आल्या। सर्वांनी 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा कोणकोणत्या बँकेमध्ये हे पैसे येऊ लागलेत हे पहिल्यांदा सांगतो। पोस्ट ऑफिस स्टेट बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर यामध्ये पैसे येऊ लागलेत। बँकामध्ये गर्दीच गर्दी पाहायला मिळत आहे। फक्त याच 15 जिल्ह्यामध्ये हे पैसे आता महिलांना सोडले आहेत। 15 जिल्ह्यातील महिला बँकेमध्ये पळत जाऊन पैसे काढून घेऊ लागले आहेत कारण त्यांना भीती आहे की बँकेमध्ये पैसे काढून बँका घेऊ लागलेत। त्यामुळे तुम्ही जर या 15 जिल्ह्यामध्ये असाल तर पटकन पैसे तुम्ही काढून घेऊन यायचे आहे। त्यामुळे 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये हे पैसे येऊ लागलेत। बघा पुढची बँक आहे महाराष्ट्र बँक आणि बँक ऑफ इंडिया। एकत्रित 3000 रुपये या बँकेमध्ये आता सकाळपासून जमा होऊ लागलेत। त्यानंतर पुढची बँक आहे कोटक महिंद्रा बँक, HDFC बँक, ICICI बँक। या बँकेमध्ये सुद्धा महिलांना आता पैसे जमा होऊ लागलेत। त्यामुळे तुम्ही या बँकेत जर खातं उघडलं असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। आता लगेच 2 मिनिटाच्या आतमध्ये 15 जिल्ह्यामध्ये ज्या 15 जिल्ह्यामध्ये पैसे सकाळपासून येऊ लागलेत त्यामुळे कोणते 15 जिल्हे आहेत हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका। त्याचं कारण म्हणजे फक्त 36 जिल्ह्यापैकी याच 15 जिल्ह्यामध्ये पैसे आता या ठिकाणी सरकारने सोडलेत। उरलेले पुढील 2 आठवड्यानंतर उरलेल्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटले जाणार आहेत। त्यामुळे या 15 जिल्हे कोणते आहेत लक्ष देऊन बघा। सर्वांनी आपापला जिल्हा यामध्ये आहे का नक्की चेक करायचा आहे। बघा जिल्ह्यांची यादी या ठिकाणी सांगण्यास सुरुवात करत आहे। पहिला जिल्हा सांगण्यात आलाय नांदेड। जर नांदेड जिल्ह्यातून तुम्ही लाडकी बहीण हा व्हिडिओ पाहत असाल तर या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होऊ लागलेत। पटकन तुम्ही बँक ज्या सांगितलेत तर त्या बँकेमध्ये जाऊन पैसे काढून तुम्ही घरी घेऊन यायचं आहे। बघा त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आला यवतमाळ जिल्हा। या जिल्ह्यामध्ये सकाळपासून सर्वांना पैसे येऊ लागलेत। आधार कार्ड बँकेत लिंक केला असेल तर लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यावरती सकाळपासून आता हे पैसे जमा होऊ लागलेत। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे परभणी जिल्हा। लाडक्या बहिणींनो तुम्ही जर परभणी जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत असाल तर आनंदाची बातमी जून जुलै महिन्याला त्या ठिकाणी एकत्र 3000 रुपये सकाळपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती लक्ष देऊन बघायचं आहे। आता पैसे येऊ लागलेत लक्ष देऊन बघा। तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला हा हप्ता येणार आहे। आता पुढचा जिल्हा आहे कोल्हापूर। तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला पैसे येणार आहेत। 2 मिनिटे लक्ष देऊन बघा तुमचा जिल्हा आहे का। आता बघा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा महिलांना एकत्रित पैसे येऊ लागलेत। त्या ठिकाणी 3000 रुपये जमा होत आहेत। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो सिंधुदुर्ग जिल्हा। या जिल्ह्यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती काहींना 1500 रुपये तर काहींना 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज बँकेकडून आलाय। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो बुलढाणा जिल्हा। या जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप साऱ्या लाडक्या बहिणींनी अर्ज केले होते। आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागलेत। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे सर्वांनी लक्ष देऊन बघा आता जालना जिल्हा। या जिल्ह्यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणींना पैसे लागलेत। तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा पैसे जमा होऊ लागलेत। त्यानंतर बघा पुढचा जिल्हा अकोला जिल्हा। या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे येऊ लागलेत। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे अमरावती जिल्हा। आता पुढचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा। लाडक्या बहिणींना या ठिकाणी सुद्धा पैसे आता जमा होऊ लागले आहेत। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो पालघर, ठाणे, नंदुरबार। या जिल्ह्यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होऊ लागलेत।
तर काही लाडक्या बहिणींना अजून पैसे येणे बाकी आहेत। लाडक्या बहिणींनो, सर्व निधी आता बँकांना दिला आहे। काही तांत्रिक अडचणीमुळे काही लाडक्या बहिणींना अजून पण खात्यावरती पैसे येणे बाकी आहे, परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे लाडक्या बहिणींना या ठिकाणी आता सांगितलं आहे की आम्ही योजना अशीच चालू ठेवणार आहोत आणि महिलांना पुढील 5 वर्षापर्यंत आम्ही असाच लाभ देणार आहोत असे सांगितले। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, चिंता करण्याची तुम्हाला अजिबात गरज नाही। सर्व लाडक्या बहिणींना पैसे जमा होऊन राहत। जर तुमच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरदार नसेल, 4 चाकी गाडी नसेल, म्हणजे ट्रॅक्टर आणि भाड्याची 4 चाकी सोडून रेशन कार्ड जर तुमच्याजवळ असेल, आधार कार्ड बँकेला लिंक केलं असेल, तर तुम्हाला सुद्धा लवकरच त्या ठिकाणी जून जुलै महिन्याचे पैसे आता एकत्रित सोडण्याची दाट शक्यता वर्तवली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला आता सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद।